आम्ही निघालोय 12 ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग कव्हर करण्यासाठी आणि तिथे पुरुषांना कंपल्सरी शर्ट काढावं लागतं आणि डिरेक्ट शिवलिंगलाही हात लावायला मिळतं. नमस्कार मंडळी, रात्रीची बस पकडून आम्ही सकाळी पोहोचलो. छत्रपती संभाजीनगर हॉटेलमध्ये फ्रेश झालो आणि थेट निघालो मंदिराच्या दिशेने. मंदिरमध्ये शूट करणं अलाउड नव्हतं, त्यामुळे काही कव्हर करता आलं नाही. बरोबर 1 तासाच्या दर्शनानंतर आम्ही चालत गेलो एलोरा केव्सला. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे ही पूर्ण लेणी एका अखंड डोंगरात कोरलेली आहे. फक्त इतिहास नव्हे तर इथलं वातावरण पण खूप सुंदर आणि शांत आहे. डोंगर, थंड हवा आणि हजारो वर्षांचा इतिहास खरंच एक वेगळीच वाईब आहे. आणि आता आपण आलो आहे सर्वात प्रसिद्ध भागात, ते म्हणजे कैलास मंदिर. हे मंदिर म्हणजे इंजिनिअरिंगचा चमत्कार आहे. एकाच खडकातून वरून खाली कोरलेलं हे जगातील सर्वात मोठं मोनोलिथिक मंदिर मानलं जातं. इथल्या शिल्पांमध्ये रामायण, महाभारत आणि विविध देवदेवतांचे प्रसंग कोरलेले आहेत. एलोरा केव्स कव्हर करताच आम्ही निघालो सिटीच्या दिशेने पैठणी साडी बघण्यासाठी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही पोहोचलो छत्रपती संभाजीनगर मधल्या मिनी ताजमहल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीबी का मकबराला. पहिल्यांदा पाहिल्यावर खरंच ताजमहलची वाईब येते, पण या वास्तूची वेगळी सुंदरता आहे. समोरचे फाउंटन्स आणि हा सुंदर गार्डन पूर्ण जागेला एक रॉयल फील देतात. व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.